आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत तालुक्यातील पाष्टापूर येथील गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कुत्रे मरून पडल्याने व तेच पाणी दूषित गावकऱ्यांनी पिल्याने गावात भीतीचे वातावरण। याबाबत सविस्तर माहिती अशी की पाष्टापूर हे गाव 2,500 लोकसंख्येचे गाव असून गावात ग्रामपंचायतीचे 3 वॉर्ड आहेत। पाष्टापूर गावाला पाणी पुरवठा करणारी नळ पाणी पुरवठ्याची विहीर ही पाष्टापूर गावापासून उत्तरेला 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। नवीन आणि जुनी अशा 2 पाणी पुरवठा टाक्यातून पाष्टापूरला पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते। मागील आठवड्यात या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत एक कुत्रे पडले होते। पाष्टापूर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे या विहिरीत पडलेल्या कुत्र्याकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने 3-4 दिवसांनी हे मरून पडलेले कुत्रे पाण्यात पडल्याने फुगून त्याची दुर्गंधी परिसरात पसरू लागल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी हे मेलेले कुत्रे विहिरीतून बाहेर काढले। दरम्यानच्या काळात हे मेलेले कुत्रे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत पडले असतानाही याचा थांगपत्ता कसा कोणाला लागला नाही हे कळत नाही। कुत्रे पडून दूषित झालेले पाणी संपूर्ण पाष्टापूर गावाने पिले असून येथील वनमाने वस्तीवरील काही लोक हे दूषित पाणी पिल्याने बाधित असल्याची चर्चाही सर्वत्र चालू आहे। पाष्टापूर गावाला पाणी पुरवठा करणारी ही पाणी पुरवठ्याची विहीर ही गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असून पाणी पुरवठ्याची विहीर असतानाही या विहिरीवर कोणतीही संरक्षण यंत्रणा नसल्याने कोणतरी गावातीलच अज्ञात व्यक्तीने ग्रामपंचायतीला बदनाम करण्याच्या उद्देशाने हे मेलेले कुत्रे गावच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकले असल्याचीही जोरदार चर्चा या परिसरात सुरू आहे। काहीही असले तरी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये मरून पडलेल्या कुत्र्याची काहीही कल्पना ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांना माहीत होत नाही ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।